आता एखाद्या लग्नाला मी गेलो, समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही वेडवाकडे केलं तर अजित पवारचा काय संबंध आहे? पण ते टीव्हीचे चॅनल अजित पवार, अरे माझा काय संबंध आहे? पण टीका करायची नाही. नाहीतर मग सांगायला गेलो की लगेच कुठलं तरी काहीतरी डोकं चढवतात लावतात. हे तो सीपीचा नोट आली का माझी? यादव यादी काय हळद कुंकू घाल त्याला, मूर्ख झाले. आता तुम्ही घरची लोक आहेत, मी तुम्हाला सांगतो कशी मजा आहे ती बघा. तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला, अनेक बोलवता का नाही? मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो. मी जर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस. आता एखाद्या लग्नाला मी गेलो, समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही वेडवाकडे केलं तर अजित पवारचा काय संबंध आहे? अजित पवारनी दयाला सांगितलं होतं असं कर म्हणून, मला तर काही कळलंच. मी घडल्या पिंपरी चिंचवडला विचारा, त्याला म्हटलं कुणी का असं ना ऍक्शन घे. आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली, तिची सासू आतमध्ये, तिची नणंद आतमध्ये, तिचा नवरा आतमध्ये. सासरा पाहला पळून कुठं जातोय, पळून कुठं. मी आज पण सांगितलंय 3 टीम तरी सोडल्या, 3 नाही 6 टीम सोडा, मुसक्या बांधूनच त्याला आणा म्हणलं. पण ते टीव्हीचे चॅनल अजित पवार, अरे माझा काय संबंध आहे? आम्ही राजकीय क्षेत्रातली लोक उद्या सुनीलच्या घरात लग्न निघालं, किशोराच्या घरात लग्न, प्रेमापोटी बोलतच जावं लागतं. जेपी नाही गेलं तरी माणूस रुसते. त्याच्यावर शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना. पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही बाळासाहेब सुनेचे असं वागा म्हणून? मी एवढा महिलांचा पुरा, अरे मीच पठ्ठाणी लाडक्या बहिणींना 1,500 रुपये द्यायला सुरुवात केली. याच्या आधी कुठल्या मायाचा लाल मी नव्हती केली. एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि आम्ही ती सुरुवात केली. आम्ही प्रत्येक वेळेस आता बचत गटाच्या बद्दल बाकीच्या बद्दल सातत्याने, माझी महिला बाल विकासची मुलगी आमची आदिती तटकरे मंत्री आहे, तिनं चांगला प्रस्ताव आणला तर एका मिनिटात मी मंजूर करतो. आणि खुशाल ते चॅनलवाले अजित पवारांना जाब विचारला पाहिजे. जर अजित पवार तिथं दोषी असेल तर अजित पवारला फासावर लटकवा, जर कुठं त्याचा संबंध असेल तर. पण उगीच माझी बदनामी काही घेणं देणं. मीडियाला अधिकार दिलाय मोकळीकीचा, कुणाची पण नावं घेत आहेत. आणि उद्या मी लग्नाला गेलो, समजा राजवर्धनच्या घरातलं लग्न आहे आणि राजवर्धन म्हणलं की दादा ही चावी मला माझ्या जावयाला द्यायची, द्या. नाही दिली तर ती बाबा नाराज होत. तरी चावी देताना त्याला विचारलं ही स्वखुशीने देताय का बळजबरीने घेताय? खोटं नाही सांगत, टीव्हीला अजून आहे. मी त्यांना म्हणलं बळजबरीने घेतलं तर मग बघतो याच्याकडे. अरे एवढं लोक कडक वागतोय तरी देखील माझी बदनामी करता. नाही ना, खरं आहे ते समजायचं, जे खरं आहे ते खरं आहे. मी एवढा अधिकारवाणीचा आवाज काढून बोलतो त्याच्यात मी 5 पैसे कुणाचा निंदा नाहीये, चहाचा पण निंदा नाहीये. आणि ह्या पद्धतीनं ते केलं. आज बघा बावधन पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर झाला 2006, 206 पण 25 कलम 80(2), कलम 108, कलम 118(1), कलम 115(2). आता जे वकील लोक असतील त्यांना कळेल ती कलम, मी काही ते वकील नाहीये. नंतर 352, 351(2), 3(5) नवीन जे कलम आलं ते. हा गुन्हा 17/5/2025 ला दाखल झाला. आज तारीख किती? 22/5. बरं मी सगळ्यांना काय सांगायचं कारण आहे कवले, किंवा मी सांगितलं गुन्हा दाखल करायला, कडक वागायला. मी त्या दिवशी सीपीला सांगितलं आणि म्हणलं रोजच्या रोज रिपोर्टिंग आलं पाहिजे. अजिबात एक देखील मायचा लाल त्याच्यातनं सुटता कामा नये. आज मी जाहीर करून टाकतो, तो तर माझा पदाधिकारी नाही, परंतु सभासद असेल तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं मी हकालपट्टी केलेली आहे. असली नालायक वाटतं माझ्या पक्षात नको. काय गरज नाही, गरिबाच्या दारात दादा जाईल पण असल्यांच्या भडव्यांच्या दारात जाणार नाही.
पण कुठंतरी माझी बदनामी करायचं ते थांबलं पाहिजे. मी अजून प्रेसला बोललो नाही, पुण्यामध्ये गेल्यावर बोलीन मी उद्या कोल्हापूरला आणि परवा पुण्यामध्ये. नमूद गुन्ह्यामध्ये शशांक राजेंद्र हगवणे, आणि माझ्या माहितीप्रमाणे, माहिती खरी असेल तर, म्हणजे बहुतेक त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे. त्यांनी मी विचारतो किंवा तू काय करते काय, तू बऱ्याच जणांनी बघितलं त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे. म्हणजे माझा कुठं दुरान्वय पण संबंध नाही, फक्त लग्नाला हजर राहिलो एवढाच संबंध. आता कुणाच्या लग्नाला नाही आलो तर असं माझ्या मागे लक्षात लागतं म्हणून आलो नाही समजायचं, आणि मला माफ करायचं लग्नाला नाही आलो तर. ऐका, शशांक राजेंद्र हगवणे, लता राजेंद्र हगवणे, करिश्मा राजेंद्र हगवणे या 3 आरोपींना अटक करण्यात आली. राजेंद्र तुकाराम बुवा हगवणे हा बेपत्ता आहे, फरार आहे. सुशील राजेंद्र हगवणे हा फरार आहे. त्यांचा शोध घेण्याचं काम चाललेलं आहे. 3 टीम आहेत, अजून टीम वाढवायला सांगितल्या. यातील महिलेचं बाळ जनक वय 9 महिन्याचं आहे. ते महिलेचे वडील आनंदराव साहेबराव कसपटे यांच्या ताब्यात काळजी व संगोपनासाठी सुखरूप दिलेलं आहे. म्हणजे जे काही कुणाच्याही बाबतीमध्ये घडल्यानंतर एक माणुसकी म्हणून, एक सहानुभूती म्हणून, एक जबाबदारी म्हणून, शासन म्हणून